देवाच्या पवित्र नावामध्ये आपल्याला परत एकदा ख्रिस्तामध्ये सलाम। आपण आपलं बायबल वाचूया, प्रार्थना करूया आणि आपल्या दिवसाची सुरुवात प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये करण्याचा प्रयत्न करूया। आपल्याला बायबलमध्ये एक देवाचा सेवक या ठिकाणी बघायला मिळतो, तो म्हणजे बलाम। बलाम हा विश्वासू होता आणि देव त्याला नियमित पुढं काय होणार आहे याच्याबद्दल तो त्याला दर्शन देत असे आणि तो देवासंगती विश्वासू आहे हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। जर आपल्याला जीवनामध्ये प्रियजनांनो देवाचं दर्शन लाभून घ्यायचं असेल किंवा देवाचा अनुभव घ्यायचा असेल तर बलामाप्रमाणे आपण विश्वासू राहणं फार गरजेचं आहे। जर आपल्यामध्ये विश्वास असेल, आम्ही प्रार्थना करत असेल, आम्ही जर सत्यात चालत असेल आणि देवासोबत चालण्याचा निर्णय घेतला असेल तर बलामाला ज्या पद्धतीने देवबापानं सहकार्य केलं, ज्या पद्धतीने त्याला दर्शन देत गेला किंवा त्याच्याकडून मोठमोठे कार्य करून घेतलं, तशाच पद्धतीनं तो आपल्याकडूनही देवबापाचं कार्य या ठिकाणी करून घेणार आहे। म्हणून आपल्यामध्ये विश्वास असू द्या, आपण प्रार्थनापूर्वक चालण्याचा निर्णय करूया आणि विशेष म्हणजे देवाच्या वचनाप्रमाणे चालूया, म्हणजे देवबाप आपल्याला नक्की या ठिकाणी आशीर्वाद देईल। आपण या ठिकाणी एक वचन वाचूया। ज्यावेळेस बलामाला देवबापानं आशीर्वाद दिला तर त्यावेळेला तो त्या ठिकाणी एक गीत गात आहे आणि ते गीत आपण त्याचं वचन या ठिकाणी वाचून देवाचं गौरव या ठिकाणी करूया। गणना याचा 23वा अध्याय आणि 21वा वचन आपल्याला या ठिकाणी काय सांगते पहा, 20 आणि 21। पहा, आशीर्वाद देण्याची मला आज्ञा झाली आहे, त्याने आशीर्वादच दिला आहे, तो मला मागे घेता येत नाही। त्याने याकोबात अनिती पाहिली नाही, त्याला इस्रायलात क्लेश दिसले नाहीत। त्याला देव परमेश्वर याच्याबरोबर आहे, राजघोष त्याच्यामध्ये होत आहे। बलामाच्या अनुभवाप्रमाणे बलाम म्हणतोय, स्तोत्र गातोय आणि म्हणतोय की देवबापानं मला आशीर्वाद द्यायला सांगितलाय आणि मी आशीर्वादच देईन, कारण त्यानंच आशीर्वाद तुम्हाला मला दिलेले आहेत। म्हणून प्रियजनांनो, आपण विश्वासात राहूया, प्रार्थनेत राहूया, देवासोबत चालण्याचा प्रयत्न करूया। देवबाप तुम्हाला आशीर्वाद देऊ। कृपया आमचं चॅनेल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका।